हॅलो, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की अंबिकामुळे मंजिरीचा प्लॅन पूर्ण फसतो वेदाला मारण्याचा. तेव्हा मंजिरी वेदाला घरी घेऊन येते. सगळ्यांना जे झालं आहे काहीतरी खोटं रिझन देते. तेव्हा मंजिरी जेव्हा घरच्यांना सांगत असते की खड्डा मी बघितलाच नाही, पण तेव्हा अंबिका तिथेच असते आणि अंबिकाला डाऊट येतो की मंजिरी असं का म्हणते की खड्डा दिसला नाही म्हणून. आईंना तर खड्डा दिसला होता आणि त्या पाय घसरून खड्ड्यात पडल्या आहे. तेव्हा अंबिकाचा डाऊट काहीतरी तिच्या मनाला खात असतो. तेव्हा मंजिरी रात्रीचं मार्जरीकडे जायला निघते. तेव्हा अंबिका घरात विचार करत असते, तेवढ्यात तिचं लक्ष मंजिरीकडे जातं. मंजिरी एवढ्या रात्री हॉलचा दरवाजा उघडून कुठे जाते म्हणून अंबिका तिच्या पाठी असते. मंजिरी घाईघाईने मार्जरीकडे जात असते. वाटेत एक दगड असतो आणि दगडाला पाय अडकून मंजिरी खाली पडते. तेव्हा अंबिका जोरात ओरडते, आई. तेव्हा मंजिरीला धक्काच बसतो की अंबिका तिची पाठलाग करत असते म्हणून. अंबिका तिच्या जवळ येते आणि बोलते, आई तुम्हाला कुठे लागलं नाही ना. मंजिरी मुद्दाम नाटक करते की तिला खूप लागले म्हणून उठते आणि लंगडत लंगडत तिथून निघून जाते. तेव्हा अंबिका मनात बोलत असते की कुठे चालले आहेत ह्या. तेव्हा अंबिका पुन्हा तिच्या पाठीशी जात असते. तेवढे तिथे देवी आजीही असतात. देवी आजी हाताने खुणवत असतात की असंच पाहिजे मंजिरीला आणि ते हसत असतात. इकडे वेदा झोपेत भरमळत असते. माझी बाहुली, मी नाही बाहेर नेलं, ती कशी गेली बाहेर. तेवढ्यात अथर्वला जाग येते. अथर्व वेदाला जवळ घेतो आणि बोलतो की वेदा, ए बाळा, कुठे नाही गेली तुझी बाहुली. बाहुली पण इथेच आहे आणि मी पण इथेच आहे. तेव्हा तो वेदाला थापटून झोपवतो. तेव्हा त्याचं बाहुलीकडे लक्ष जातं. बाहुली टेबलवर असते. इकडे मंजिरी लंगडत लंगडत जिथे खड्डा होता त्या जागेवर येते आणि मनात बोलत असते की नक्कीच माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला ठेच लागली. ही अंबिका माझ्या पाठीशी येते, नक्कीच हिला माझा संशय आला असणार, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असेल. अंबिका विचारत असते. मंजिरी विचार करत असते की काहीही करून हा संशय मिटला पाहिजे. इकडे अथर्व वेदाच्या अंगावर पांघरून घालतो आणि अथर्व त्या डॉलकडे बघतो आणि त्याला काय माहिती काय शंका येत असते. तो उठतो आणि त्या डॉलकडे जातो. तेव्हा अथर्व उठून ती डॉल हातात घेतो. तिच्याकडे शंकेने बघत असतो. अथर्व जरा घाबरलेलाही असतो. तेव्हा अथर्वचा शर्ट कोणीतरी मागून ओढतं. अथर्व थोडा घाबरतो की त्याचा शर्ट एवढ्या रात्री कोणी खेचला म्हणून, पण ती वेदा असते. तेव्हा वेदा अथर्वकडे शंकेने बघत असते. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा. मंजिरी विचार करत असते की आता अंबिकासमोर कसं रिॲक्ट व्हायचं. तेव्हा मंजिरी मुद्दामच नाटक करत असते की मी इथेच होती, इथेच आली होती मी, मला का आठवत नाही आहे सगळं. माझ्या चिमुकल्या नातीवर हल्ला केलास. कुठली अघोरी विद्या आहे, कुठली काळी शक्ती आहे, कुठला जादू आहे, मला सांगा. हवं तर माझ्यावर हल्ला केला असता, माझा जीव घ्या, पण माझ्या घरच्यांवर मी काहीच आच येऊ देणार नाही, असं मंजिरी मुद्दामच ढोंग करून रडत असते. इकडे देवी आजी असते. देवी आजीला मंजिरीच्या अशा कटकारस्थानावर हसू येत असतं. देवी आजी म्हणते, याला लांडग्याने केलेलं सोंग म्हणतात मंजिरी. तेव्हा अंबिकाच्या मनात मंजिरीबद्दल पुन्हा थोडासा विश्वास निर्माण होतो. इकडे वेदा टेबलवरून ती बाहुली घेते आणि पुन्हा आपल्या बेडवर आणते आणि बोलते, बाबा माझी बाहुली कुठे जाणार नाही ना. तेव्हा अथर्व बोलतो, नाही वेदा, पण वेदा तुला ही बाहुली इथेच हवी आहे का, आपण टेबलवर ठेवू ना. तेव्हा वेदा बोलते, नाही बाबा, तुला माहिती आहे ना माझी किती फेवरेट बाहुली, ती मला इथेच पाहिजे माझ्याजवळ. तेव्हा ती तिथे जवळ घेऊन झोपते आणि अथर्वही तिला झोपू देतो. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि बोलते की तुला माहीत नाही मार्जरी मी काय करणार होते. तेव्हा मार्जरी बोलत असते की कालशैव योग चुकवायला नको हवा होता मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते, मी काय केलं असतं. त्या अंबिकाला मी कसं संशय तिच्या मनातनं घालवायचा प्रयत्न केला, पण मला माहीत नाही. तेव्हा मार्जरी बोलत असते की तिला नक्कीच संशय आला असणार. तेव्हा मंजिरी बोलते की आता काय करायचं. आता ती मीरा येईल आणि ही मीराला सगळं सांगणार. अजून मनुष्य आणि आत्मा एकत्र येऊन मागे माझ्या पाठी लागतील आणि सगळंच अवघड होऊन बसेल. तेव्हा मार्जरी बोलते की आजपर्यंत तू जे प्यादं वापरलं होतं त्याला संपवायची वेळ आली आहे. इकडे अथर्व वेदाची स्कूलसाठी तयारी करत असतो. तेव्हा वेदा बोलते, बाबा मी ही बाहुली स्कूलमध्ये घेऊन जाऊ का. तेव्हा अथर्व बोलतो, का वेदा. तेव्हा वेदा बोलते, मग ही बाहुली मी सगळ्या स्कूलच्या फ्रेंडला सांगेल की ही बाहुली मॅजिक आहे, ही इकडून तिकडे मूव्ह करते, मग सगळ्यांना त्याचं मॅजिक बघायला आवडेल. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा, ते सगळं बरोबर आहे, पण आपण हे सिक्रेट आपल्यातच ठेवूया का. तेव्हा वेदा बोलते, का बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की जेव्हा सगळ्यांना जर कळलं की हिच्यामध्ये मॅजिक आहे तर मग सगळ्यांना ती बाहुली हवीशी वाटेल आणि असं म्हणतात की मॅजिक जर सगळ्यांना कळलं तर ते मॅजिक हळूहळू कमी होतं. तेव्हा वेदा बोलते, बरोबर आहे बाबा तुझं, ठीक आहे, मग
ती बाहुलीशी बोलत असते की मी स्कूलमधून आल्यावर तू मला चालून दाखव, ओके. तेव्हा अथर्व काहीतरी चिंतेत असतो, त्याला काहीतरी डाऊट येत असतो. अथर्व वेदाला स्कूलमध्ये सोडवायला जात असतो. वेदाला रात्री जो झालेला प्रकार असतो, ती खड्ड्यात पडलेली असते, हे वेदाला आठवायला नको म्हणून सगळे तिची काळजी घेत असतात. तेव्हा दादासाहेब वेदाला कडेवर उचलतात आणि बोलतात की वेदा, तू आता जड झाली आहेस हं, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तेव्हा अनन्या वेदाला डोळे बंद करायला लावते. अनन्या तिच्यासाठी चॉकलेट देते. तेव्हा वेदा बोलते, बाप रे, माझी फेवरेट चॉकलेट आहे ही, थँक्यू आजोबा, थँक्यू आत्या. तेव्हा अनन्या बोलते, दादा, आजकाल वेदाचे लाड बरेच होत आहेत हां. तेवढ्यात तिथे सुनीताताई येतात आणि बोलतात की वेदा, चल स्कूल बस येईल, जाऊया. तेव्हा अनन्या बोलते की ताई तुम्ही राहू द्या, मी जाते तिला घेऊन. तेव्हा अथर्व बोलतो की अनन्या, एक काम करूया ना, आपण जाऊया. वेदा, आपण कारमध्ये जाऊया. चल चल चल, स्कूलला कारने सोडवतो. आधी कसं तुला मी आणि आत्या घेऊन जायची, तसं जाऊया. तेव्हा अथर्व आणि अनन्या वेदाला उचलतात. तेव्हा वेदा बोलते, थांब थांब थांब. तेवढ्यात ती उतरते आणि बोलते, सुनीताताई, रूममध्ये ना माझी बाहुली आहे, ती एकटीच फिरत असते, तिच्याकडे लक्ष द्या हां. तेव्हा सगळे शांत होतात. तेव्हा दादासाहेब अथर्वला डोळ्यांनी शांत करतात. तर तिथे मंजिरी येते आणि मंजिरी बोलते की वेदा, मंजिरी वेदाजवळ बसते आणि बोलते की वेदा, मी तुला काय सांगितलं होतं, तू पाहिलंस ते एक स्वप्न होतं आणि स्वप्नांचा जास्त विचार करायचा नसतो. तेवढ्यात दारात देवी आजी उभी असते आणि बोलते, काही स्वप्न ही वास्तवाहून खरी असतात, ती बिचारी तरी काय करेल अगं. तेव्हा मंजिरी घाबरते, आजीकडे बघते, सगळे आजीकडे बघतात. तेव्हा आजी बोलते, मीरा, मीरा आहेस का गं. तेव्हा अथर्व बोलतो आजी आणि अनन्याला सांगतो की आजींना घेऊन ये म्हणून. तेव्हा आजी घरात येतात. तेव्हा बोलतात की मीरा कुठे, मीरा. तेव्हा अथर्व बोलतो की आजी ती बाहेर गेली. तेव्हा आजी बोलतात की मग तिच्या लेकीला भेटायला आली असं समज, कुठे ते आमचं चाफ्याचं फूल. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा जा आजींच्या पाया पड. आजी वेदा आजीच्या पाया पडते. तेव्हा आजी आशीर्वाद देतात की तिला आशीर्वाद देतात. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की या म्हातारडीचं आत्ताच काय काम होतं. तेव्हा आजी बोलते की यावंच लागतं आठवण आल्यावर. तेव्हा आजी बोलते, वेदा, तुला काल काही स्वप्न पडलं होतं. तेव्हा सगळे शॉक होतात की आजीला कसं माहिती. तेव्हा वेदा बोलते, हो आजी, पण स्वप्न नव्हतं, ते खरं होतं. तेव्हा वेदा बोलते की माझी आजी बोलते की ते स्वप्न होतं. तेव्हा आजी बोलते की हो, मग ते स्वप्नच असणार, तुझ्यासोबत काही वाईट घडलं होतं का. तेव्हा वेदा बोलते हो. तेव्हा आजी बोलते की मग ते स्वप्नच असणार. मंजिरीला हे समजत असतं. तेव्हा आजी बोलते की अगं, तुझ्यासोबत काहीच वाईट नाही होणार आणि तुझ्यासोबत जे वाईट करेल ना, त्यांना म्हणावं स्वप्नच बघा. तेव्हा मंजिरी आजीकडे शंकेने बघत असते. तेव्हा वेदा बोलते की आजी, पण मी मी काल खूप मोठ्या खड्ड्यात पडली होती. तेव्हा आजी बोलते की अगं, तू नाही खड्ड्यात पडणार, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तोच खड्ड्यात पडतो असं म्हणतात. तुझ्या मंजिरी आजीला विचार, तिला ठाऊक आहे सर्व. तर दादासाहेब बोलतात की अथर्व, तुझा मीराला सोडून ये, मी आजींशी बोलतो. तेव्हा अथर्व बोलतो की आजी तू थांब हं, मी वेदाला सॉरी दादासाहेब बोलतात की अथर्व, वेदाला सोडून ये स्कूलमध्ये, मी आजींशी बोलतो. तेव्हा अथर्व बोलतो की आजी तू थांब हं, मी वेदाला शाळेत सोडून येतो. तेव्हा अथर्व आणि अनन्या वेदाला घेऊन जातात. तेव्हा मंजिरी बोलत असते की ही म्हातारी का कोलमडली मध्येच, मला माझं कार्य पूर्ण करायचं आहे. मंजिरी त्या आजीकडे बघते आणि आलीच मी म्हणून निघून जाते. आणि इकडे मायाच्या खोलीत येते आणि दरवाजा लावते. तेव्हा माया बोलते की मॅडम, काय चाललं होतं, काल काय झालं होतं, तुम्ही कुठे निघून गेला होता. ती खूप सारे प्रश्न विचारत असते आणि बोलत असते की मॅडम, ते काय होतं, ब्लॅक मॅजिक होतं की प्लॅनचीट होतं. तेव्हा मंजिरी बोलते की माया शांत बस जरा. तेव्हा माया बोलत असते की मॅडम, मला ठाऊक आहे, ते काल जे काय होतं, ती बडबड करत असते. मंजिरी इकडे तिकडे बघत असते. माया बोलत असते की ती वेदा, ती बाहुली, मग त्या बाहुलीचं बाहेर जाणं, मग ती खड्ड्यात जाणं आणि तो खड्डा इनविजिबल पण झाला. इकडे मंजिरी काहीतरी शोधत असते. तेव्हा मायाची बडबड चालू असते. त्यानंतर ती मीरा, तिच्यासोबत तो आत्मा, तुम्ही मला सांगत नाही आहे, पण मलाच का सांगत नाही. तेवढ्यात मंजिरी तिच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा माया घाबरते. तेव्हा मंजिरी बोलते की माया, मी याआधी पण तुला म्हणाली, मी तुला सगळं सांगेल, पण वेळ आल्यावर. तेव्हा माया बोलते कधी. तेव्हा मंजिरी जायला लागते. तेव्हा माया मंजिरीला बोलते की मॅडम, प्लीज मला सांगा, जे काही आहे ते मला सांगा, नाहीतर इथून पुढे मी तुमच्या कामात साथ देणार नाही. इट्स अ रिक्वेस्ट. मला आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग. मी नंतर बोलते, मला थोडं काम आहे असं म्हणून माया चालली जाते. तेवढ्यात मंजिरी पटकन कपाटामधून मायाची पर्स काढते आणि तिच्यामध्ये काळी बाहुली, लिंबू, हे सगळ्या वस्तू ती तिच्या पर्समध्ये ठेवते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.